अष्टपैलू अत्रे नामवंत कलाकारांच्या आवाजात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे जसे कवी, लेखक, पत्रकार असे विविध क्षेत्रात तळपत होते, तसेच उत्तम नाटककारही होते. 1933 साली त्यांनी पहिलं नाटक लिहिलं, साष्टांग नमस्कार. पुढच्या 30-35 वर्षात त्यांनी 26 नाटकं लिहिली. विनोदी आणि प्रहसनात्मक नाटकं लिहून महाराष्ट्राला अखंड हसवत ठेवलं. त्याचप्रमाणे गंभीर विषयांवरही नाटकं लिहून त्या वेळच्या सामाजिक प्रश्नांना नाट्यरूप दिलं. लग्नाची बेडी 1936 सालचं, तर तो मी नव्हेच 1962 साली रंगमंचावर आलं. लग्नाची बेडी या नाटकातून अत्र्यांनी एकूणच लग्नसंस्थेविषयी टर उडवता उडवता त्यावर भाष्यही केलंय. 61 वर्षानंतरही मराठी मनाला भावणारं असं हे नाटक. अत्र्यांची नाटकं ही त्यावेळच्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारीच ठरली. तो मी नव्हेच सारख्या नाटकातून लग्न जमवण्यातली फरफड तरुण मुलींना कुठल्या कुठे घेऊन जाते हे इतक्या परिणामकारकपणे अत्र्यांनी लिहिलंय की वाटतं इतकी जागरूकता प्रत्येक साहित्यिकानं बाळगायला हवी. या कॅसेटमध्ये लग्नाची बेडी आणि तो मी नव्हेच ह्या त्यांच्या 2 प्रसिद्ध नाटकातील काही प्रवेश आम्ही ऐकवणार आहोत. डार्लिंग, ओ माय एंजल. हे काय डार्लिंग, इथे का बसलात? मला शोधायला नाही आलात? काय करणार रश्मी, आता जरा बाहेर जावं लागणार आहे. नाही, मला सोडून तुम्ही कुठे कुठे बाहेर जायचं नाही. रश्मी, किती सुंदर दिसतेस तू. खरंच आवडते मी तुम्हाला. अतिशय, माझ्या प्राणापेक्षाही जास्त. तू मला तुझा जन्माचा गुलाम करून टाकलायस. पहा बरं, आज असं म्हणाल आणि उद्या कदाचित माझा तिरस्कार करायला लागाल. रश्मी, तुझ्यासाठी माझ्या घरावर, माझ्या संसारावर मी लाथ मारायला तयार झालो ते काय उगाच? डार्लिंग, सांग, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कुठला स्वार्थ त्याग करू? माझ्याशी लग्न कराल? तिच्या एकदाच काय, आवश्यक असेल तर 100 वेळा मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पहा बरं, नाहीतर बायकोला भ्याल. बायकोला भिणारा जर असतो तर काल रात्री या घरात तिच्या डोळ्या देखत आणि तुझ्या गळ्यात गळा घालून कालच्या रात्रीचा दिवस करायला मी तयार झालो नसतो रश्मी. मग काल सुरुवातीला कशी तुमची बोबडी वळली होती? माझी तर हसता हसता इतकी पुरेवाट झाली म्हणून सांगू. काय रश्मी, मी सरावलेला गुन्हेगार नाहीये ना. हा असला गुन्हा करण्याची माझी पहिलीच वेळ. गुन्हा? आता जगाच्या दृष्टीनं हा गुन्हाच नव्हे तर काय. हो, पण गुन्हा असला तरी तो सुंदर आहे, मनोहर आहे. रश्मी, तेजस्वी चंद्रिके, आपल्या या उज्ज्वल प्रीती किरणांचा वर्षाव तू या पत्थरावर करतेस. मी चंद्रिका आणि तुम्ही पत्थर? तुम्ही माझे चकोर आहात, चकोर. आता मात्र स्वर्गातल्या देवांना सुद्धा आपल्या सुखाचा मत्सर वाटायला लागेल रश्मी. डार्लिंग, आता माझ्या डोक्यात कोणता विचार आलाय सांगू? कोणता? आपण दोघांनी कुठेतरी लांब लांब पळून जावं. पळून जाऊया. आणि ही बातमी मोठमोठ्या मथळ्यांनी सगळ्या वर्तमानपत्रात छापून यावी आणि चहूकडे खळबळ माजावी. अगं रश्मी, कसली खळबळ आणि कसलं काय, हे सगळं आजच्या वर्तमानपत्रात छापून आलंय. छापून आले? हो. ओ, हाऊ वंडरफुल. इट्स वंडरफुल. का अय्या, पण याने हे इतकंच का लिहिलं? सगळं सगळं का नाही लिहिलं? सगळं सगळं का घाबरलात वाटतं? अगं घाबरतोय कसला, पण हे असलं जर उद्या गावात लोकांनी वाचलं तर माझ्या दवाखान्यात कुत्रं तरी फिरकेल का? माझं कुत्र आहे ना, काळजी कशाला करता? व्हॉट अ गुड जोक रश्मी. इट्स ओके, आपण असं करूया, आता वर माडीवर बसून गप्पा मारूया. नाही, आपण इथे खालीच बसूया. नाही रश्मी, काय मी आहे, डॉक्टर वेळ आहे सकाळची, माझ्याकडे बरीच मंडळी येतात, त्यांच्या देखत हे बरं नाही दिसणार. मग आली तर आली, त्यांना काय भ्यायचंय? आपण इथेच बसूया. प्लीज कम ऑन डार्लिंग, प्लीज फॉर माय सेक, प्लीज रश्मी.
ठीक आहे, येईन पण एका अटीवर. कुठल्या? तुम्ही मला लंगडी लंगडी घालत पकडायला आलं पाहिजे. अरे ओके? काहीतरीच काय, लंगडी लंगडी खेळायला मी काय लहान आहे का? तुम्ही लहान नसाल बाबा, पण मी लहान आहे ना. वाटेल ते काय सांगते. नाही, माझ्याकरता. ओके ओके? ओके. रेडी? रेडे तिकडे तिकडे मागे. रेडी? रेडे. 1 2 3. कम ऑन डार्लिंग. Come on. रश्मी थांब. ना. रश्मी डाले. रश्मी डाले. रश्मी डाले, रश्मी डाले. हे काय करतायत? आ हा 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 लाडके. चला दूर व्हा. म्हणे आ हा 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 हा. दुसऱ्याचं बघून तुम्हाला प्रेमाचा पुळका येईल तर काय झालं? नाहीतर बायकोच्या अंगाला मेल्याशिवाय काही हात लागायचा नाही. बाकी मी मेल्यावर तरी लागणार आहे की नाही शंकाच आहे म्हणा. घाबरू नकोस. आजपर्यंत मी 4 बायकांना खांदा दिलाय. अशा बाबतीत मी अंग चुकारपणा मुळीच करणार नाही. गप्पा बसा. या डॉक्टरनं मेल्यानं तर अगदी ताळच सोडलाय. असे त्याचे कान उपटाल. मी अगं नको नको. अगं लहानपणी त्यांचे कान उपटले नाही आणि आता मोठेपणी त्यांच्या कानाला हात लावू मी शक्य नाही मला. नाही नाही, ते काही एक चालायचं नाही, नाही. नाही. मी सांगते असं झालंच पाहिजे. अगं पण नाही गप्प बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय बाबा? अरे वा, गार्गी काकू पण का? आज अगदी सकाळी सकाळी आणि तेही सहकुटुंब. जरा मॉर्निंग वॉकला गेलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. आमचं हे जरा सकाळी हिंडून आणावं लागतं ना. काय हिंडून आणायला लागतं? काय कुत्र बित्र समजलात की काय? नाही नाही, आपलं फिरायला जात असं म्हणतो. नाही, मला वाटलं बाबा की घरात काही कार्य वगैरे काढलंय की काय. कार्य? काही कार्य आहे का ग? संपलं काय आहे? आज सकाळीच 3 मुलांच्या मुंजी अर्धा वार मांजरपाट आणला, टरा फाडलं आणि ते कार्य उरकून टाकलं. आता एक शेवटचं कार्य आहे, तेवढं झालं की मोकळा. बरं, मग आज काही विशेष? विशेष सांगा सांगा त्यांना आपण कशासाठी आलोय ते. नाही नाही बोला. नाही, तू विचार. नाही नाही, तुम्हीच विचारलं पाहिजे. अगं तू काय आणि मी काय, आपण काय 3 आहोत का? अहो असं काय करताय तुम्ही? विचारा ना. हो, पण मला एवढं विचारायचंय तरी काय. हिला काहीतरी विचारायचं. नाही मला नाही, यांनाच तुम्हाला काहीतरी विचारायचंय. आ, आ, विचारा विचारा. हा. ते 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 हा हा त्याच्याबद्दल, ते हा. होय. हा, हा, विचारा. असं म्हणजे ठासून विचारून. हा, ठासून विचारा. नको, मला भीती वाटते. अहो असं काय करताय तुम्ही? नको, नको. भीताय कशाला? मी तुमच्या पाठीशी हा. आहे. विचारा. हा, मग हरकत नाही. हा. ते ना. हा, हा ते हो. ठासून. हो. हा. का डॉक्टर? बोला. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. माझ्या अंगठ्याला खाज कशाने सुटली हो? मला वाटतं फोटो वगैरे काढावा लागेल आणि उगाच काहीतरी बोलणं काढून अळम टळम करू नका. हा. सांगा त्यांना आपण कशासाठी आलो होतो ते. अगं तू सांग ना. अगं बर 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 बर, दम देऊ नकोस. हां. का डॉक्टर? ती कोण बाई आणून ठेवली आहे तुम्ही घरात? ठेवली? हा, बरोबर. ठेवली? असंही म्हणते. हो, पण ठेवण्याशिवाय दुसरं काही सुचतं की नाही तुम्हाला? तेच म्हणतोय मी. हे पहा, ती असल्या तसल्यापैकी नाहीये. ऐक, ती अशी तशी नाहीये. माझी पाहुणी आहे, यांची पाहुणी आहे. चांगली कुलीन आहे, चांगली कुलीन आहे. शिवाय सिनेमा नटी आहे. शिवाय सिनेमा नटी आहे. वा वा वा, झालं बोलणंच संपलं. डॉक्टर, हा. माझं ऐकतं का जरा? हो. ऐका, सिनेमा नट्यांचं काही खरं नाही हं? का बरं? अहो या सिनेमातल्या नट्यान खानावळीतल्या वाट्या केव्हा ताटं बदलतील काही सांगता येत नाही. पुरे झाला. म्हणे सिनेमा नटी आहे, शिवाय कुली नाही. हं. नटीचं कूळ आणि कोटीचं मूळ शोधायच्या कुणी भानगडीत पडू नये. डॉक्टर, मी तुम्हाला स्पष्टच विचारते, काय आरंभलं काय तुम्ही हे? मला वाटतं बाबा आपण जरा दुसऱ्या विषयावर बोलूया. पुष्कळ विषय पडलेत, हाच कशाला घोळायला पाहिजे? बर, काय म्हणतंय यंदाचं पीक पाणी? हां, काय म्हणालात? काय म्हणतंय यंदाचं पीक पाणी? यंदा काही पिकलंच नाही. का हो? अहो, का काय, 4 वर्ष झाली पाणीच पडत नाही तर काय पिकणार? बरं, गावात काही रोगराई? रोगराई ते सगळं हिला माहिती, मला फक्त आमराई माहिती आहे. रोगराई म्हणजे गावात एक नवीन साथ आली, तुम्हाला माहीत नाही वाटतं डॉक्टर.
या साथीमुळं विवाहित पुरुषांची टाळकी भडकली असून ते रस्त्यानं दिसेल त्या बाईच्या मागं पागल होऊन पळत सुटले. लाज लज्जा त्यांना काही उरली नाही. गार्गी काकू, बाबा मला काय वाटतं की माझ्या खाजगी भानगडीमध्ये लक्ष घालण्याचं काही कारण आहे का? हां तेच म्हणतोय मी हिला 100 वेळा सांगितलं, बाई ग तुझं नकटं फेंदारलेलं नाक लोकांच्या भानगडीत कशाला खोपसते, सवयच ती. उद्या समजा मला कोणी विचारलं, का ओ कर्ण या गजघंटेशी तुम्ही लग्न का केलं? काय नाही असं समजा कोणी विचारलं, काय गुणाची ताकद आहे? कोणाची हिंमत नाही मलाही माहिती आहे, पण समजावून खवचटपणाने विचारलं तर मी त्याला एकच सांगेन की पहा मिस्टर, जास्त बोलायचं कारण नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे, मला ही आवडली आहे, काय म्हणणं आहे तुमचं बोला. स्वतःचा पागलपणा हातावर घेऊन दिवसा ढवळ्या नाचवण्यापर्यंत पाळी आली तरी खाजगीच का? खाऊन शेण खायचं आणि म्हणायचं हा माझा खाजगी प्रश्न आहे. असेल हिंमत ना तर या पाहू चव्हाट्यावर आणि खा पाहू शेण, म्हणजे लोक कसे बत्तीशी फोडून हातात देतात ते कळेल. अहो गार्गी काकू, आपल्या मराठी भाषेमध्ये प्रेम, प्रीती असे काही नाजूक शब्द सुद्धा आहेत. आपल्या कधी कानावर आलंय का? अहो प्रेमाचा आणि हिचा काही संबंध आहे का? प्रेमाचा अर्थ काय माहिती आहे का विचारा. हो तर पुरुषांच्या प्रेमाचा अर्थ मला चांगला ठाऊक आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गवताच्या गाडीत तोंड खुपसणाऱ्या पोळांचा अडदाणपणा म्हणजे पुरुषांचं प्रेम. दिसली बाई की बसलं प्रेम, दिसली बाई की बसलं प्रेम. काय बडबडतंय, दिसली बाई की बसलं प्रेम, दिसली बाई की बसलं प्रेम. अहो असं जर मी सुरू केलं ना तर माझ्या घरासमोर पहाटे 5 वाजल्यापासून बायकांच्या आणि मुलींच्या रांगा लागतील, रांगा. काय सांगताय बाबा? हो. बरोबर आहे. मग? अहो आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आणि आपल्या इतिहासामध्ये सुद्धा फार मोठमोठी माणसं या प्रेमानं पागल झाल्याची उदाहरणं आहेत. हिला समजावून सांगा. तुळशीदास काय, कालिदास काय, कालिदास काय, जगन्नाथ पंडित काय, जगन्नाथ पंडित काय, आम्ही काय. आम्ही काय, तुम्ही असं हे म्हणतायत. 4 कानशिलात भडकवल्या म्हणजे हा प्रेमाचा कैफ आपोआप उतरेल. बाबा नाही, मला असं वाटतंय की यांच्याबरोबर बोलण्यात काय अर्थच नाहीये. विषयाशी बोलण्यात काय अर्थ नाही हो. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही माझ्याशी बोला, मला विचारा. समजा हां. माझ्या जागी जर तुम्ही असतात हां आणि रश्मी सारखी एखादी अलौकिक रूपवती तरुणी हां. जर तुमच्या आयुष्यामध्ये आली असती, हां. तुम्ही नक्की काय केलं असतं तो? काय हो, मला सोडून तुम्ही तिच्या नादी लागला असतात का? नीट विचार करून उत्तर द्या. मला दम देऊन खोटं बोलायला लावू नकोस. खोटं? मग डॉक्टर रिपीट अगेन. अहो माझ्या जागी जर तुम्ही असतात हां. आणि रश्मी सारखी एखादी अलौकिक रूपवती तरुणी जर तुमच्या आयुष्यामध्ये आली असती, हां तुम्ही काय केलं असतं? अहो अहो काय झालं तुम्हाला? अहो अहो अजून आहे. डॉक्टर, अरे अशी बाई जर यापूर्वी माझ्या आयुष्यात आली असती ना, माझ्या कवटीच्या अशा ठिकऱ्या उडाल्या असत्या, ठिकऱ्या. क्या बात है. घ्या गार्गी काकू, म्हणजे तुमच्या यजमानांच्या तोंडूनच या प्रश्नाचा निकाल लागला. हां. पुरे झाला. तुम्ही सगळे पुरुष इथून तिथून सारखेच आहात, लग्नाचे असोत नाही तर बिन लग्नाचे असोत. या म्हाताऱ्याला तर चळच भरलं यात शंकाच नाही म्हणा. काय? मला तर कित्येक वेळा असं वाटतं हां जगातले सगळे म्हातारे हां. एका उंच सुपारीच्या झाडावर नेऊन बसवावे दुपारी. आणि खालून झाड गदगद गदगद हलवावं. म्हणजे मरू देत मेल्यांना. भ्रम आहे भ्रम, तुझा भ्रम आहे भ्रम. अगं सगळ्या सुपाऱ्या खाली पडतील पण म्हातारे पडायचे नाहीत. ओ रश्मी, ओ रश्मी, कमिंग कमिंग डिअर, कमिंग डिअर, Coming, dear. रश्मी कमिंग डिअर, Coming dear. पुरे Coming. भ्याड अवसान घातकी. तुमची बायको नसते ना तर तुमचं तोंड पाहिलं नसतं कधी. हा आणि आम्हाला हे थोबाड पाहिजे हौसच का नाही. आता नवरा पडलो म्हणून रोज तोंडी लागावं लागतं एवढंच. त्या अवधूताप्रमाणे
बायकोसाठी छाती पिटीत बसायची पाळी आली असती ना, म्हणजे मग समजली असती तुम्हाला बायकोची किंमत. त्या अवधूतचं मला काही सांगू नको. तो नालायक हलकट बेशरम माणूस आहे. गा बसा. अगं काहीतरी त्याला बोलू. 5 वेळा जोड्यानं मारून 4 वेळा गार पाण्याची आंघोळ घातली ना तरी सुद्धा का गा बसा. आला तो आलाय. आला का आलाय. हे पहा, मी आज जाऊन येते. कशाला अहो कशाला म्हणून काय विचारताय? हां बिचारी यामिनी, तिची काय अवस्था झाली जरा पाहून येते हो. भयानक अवस्था आहे. हं, तुम्ही असं करा, तुम्ही इथे बसा. पन्हाळगडचा पठार सगळा घालून पाया खाली हरे हरी तरे तरेची फुले सुगंधित वासुदेव हरी गोळा केली सारी चला आता घरी फुले वेचली वासुदेव हरी फुले वेचली पांडुरंग हरी फुलं वेचली पण द्यायची कोणाला? आणा इकडं. नाही बाबा, या घरात त्या सुंदर स्त्रीचं दर्शन झाल्यापासून एकसारखी गाण्याची तलफ येते हो, पण मग? काय करू, गळा नाहीये. आहे आहे अवधूत, हो याच्यावर एक रामबाण औषध आहे. आहे ना? करणार ना? हो करणार करणार. कंटाळा करायचा नाही. नाही, नाही. नाक मोरडायचं नाही. नाही अजिबात नाही. ते आपलं हे असतं ना, हे म्हणजे ग्रामोफोनची तबकडी. बर बारीक 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 तुकडे करायचे. ते तुकडे त्या खलबत्त्यात घालून कुटायचे. वस्त्रगाळ पावडर करायची. सकाळी एवढी, दुपारी एवढी, रात्री एवढी. गोमूत्रात कालवायचं आणि खायचं. अहो गळा गोड झाल्यानं बायको मिळणार असेल तर या खटपटी करायच्या हो. अरे अवधूत, हे बायको मिळवण्याचं वेळ काही तुझ्या डोक्यातनं अजून गेलेलं दिसत नाही. अरे आमचं एक चुकलं, तू कशाला या भानगडीत पडतोस? आहा अवधूत, अरे ज्यांची लग्न झाली नाही ते नवरे किती सुखी आहेत या जगात. तुला माहिती आहे, नवरा 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 हे व्याकरणात जरी नाम असलं तरी संसारात अव्यय. अरे माझ्या लहानपणच्या गोष्टी तुला अजून माहीत नाही. शक्य नाही. अरे लहानपणी असा देखणा लाल बुंद असा चिकणा होतो मी. काय म्हणता? अरे लहानपणी लोक लांब लांबून गाड्या करून मला बघायला यायचे. आता माझ्या चेहऱ्याकडे पाहत बऱ्याच ठिकाणी मार खाल्ल्यासारखा दिसतोय. किम कारणम? किम कारणम? लग्न. एक नाही 5 लग्न. पण ही 5-5 लग्न करण्याचा जुलूम केला होता कोणी तुमच्यावर? काय अवधूत, घोड्यांच्या शर्यतीचा आणि लग्नाचा नाद मोठा वाईट. बरं का, एकदा का या बाबतीत पाऊल घसरलं नाही सावरता येत. काय म्हणता? आमचे वडील हां लहानपणी नेहमी म्हणायचे. कोणाच्या? कुणाच्या काय, माझ्या लहानपणी म्हणायचे. नाही तर का त्यांच्या लहानपणी मला म्हणणार नाही, आहे. नाही, नाही. हां, तर ते लहानपणी लोक जमले ना की त्यांना सांगायचे, आमचा हा गोक्या. गोक्या? हे आईचं लाडकं नाव. हां, हां. आमचा हा गोक्या महादेव गोविंद रानड्यांचा बाप होईल, बाप. लहानपणी? अरे लहानपणी गोक्या, मोठेपणी बाप, अशी जलाल बुद्धिमत्ता होती लहानपणी. लहानपणी. पुढं आमचं लग्न झालं. कसले रानडेन काय घेऊन बसलाय? रानडे राहिले हायकोर्टात आणि आमचा सगळा जन्म गेला कोर्टाच्या वरांड्यात अर्जाच्या नाकला खरडण्यात. अशा एक एक गमती. मला तुम्हाला असं म्हणायचंय बाबा, हां तुमचे पूर्वीचे 4 कुटुंब मी काय पाहिलेली नाहीयेत. मला असं म्हणायचंय हां. की तुमचं जे हयात कुटुंब आहे हयात. त्यांच्यामध्ये मला एवढा उणेपणा दिसत नाही. चल. चांगल्या हुशार आहेत, कर्तबगार आहेत. नाही आम्ही बोलू नये बाबा. नाही बोला, आता काय बोलायचं बाकी आहे, बोला. दिसायला सुद्धा बरे आहेत हो. तो वादाचा मुद्दा आहे, तो आपण जरा बाजूला ठेवूया. आता मला सांग, इतकं असून सुद्धा तिच्याबद्दल मला घृणा वाटायला लागली आहे, तिरस्कार वाटायला लागला आहे. का विचार? का? लग्नानं जखडलोय ना. अरे ही जर दुसऱ्या कोणाची बायको असती तर हिच्याबद्दल मला तिरस्कार वाटला असता का? ते काय मला सांगता यायचं नाही. का? कारण जगामध्ये वाईट अशी एकही स्त्री मला अद्याप दिसलेली नाहीये. अरे म्हणून तर भीष्माचार्यांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा करून ठेवली होती. ती काय उगीच? पण मी लग्न करण्याची भीष्म प्रतिज्ञा करून ठेवली आहे ती उगीच. मरा. आहा हा, ते लग्न, ती मुलं बाळ, ती बाळणपण, ती बिराडं बदलणं. रश्मी वा वा, संसारात काहीतरी अजब जादू आहे खास. रश्मी डार्लिंग. बाबा काय? जरा इकडे. बाबा जरा इकडे आहो. आलो आलो. काय?
तुम्हाला समोर काय दिसतंय? सगळा अंधार आहे. नाही बाबा, तो अंधार नाही आहे. हा अंधार नाही. त्या अंधारामध्ये मला माझ्या भावी संसाराचं मनोहर चित्र दिसू लागलं. सायंकाळची वेळ झाली. वाटेल त्यावेळी. ऑफिसातले कागद काखोटी मारले, अरे बापरे, केवढा गाठा येतं. खांद्यावर छत्री टाकली किती काड्यांची. आणि ओटीवर पाऊल टाकलाच अंगणातल्या धुळीत खेळत असलेली माझी उघडी नागडी पोरं बाळ, तो रग्या, तो बंड्या, ती चिंगी, कसे एकदम अंगावर तुटून पडतायत, तो तुटून पडतायत. पड. कुणी शेंडी उपटतायत, शेंडी. कुणी मिशा उपटतायत. मिशा. बाबा, ती पहा, कोण. ती पहा, कोण. दरवाजाच्या आड उभी असलेली माझी ग्रहदेवता, हातात गरम गरम चहाचा कानतुटका कप घेऊन, कान तुटका. लाजत मुरडत ठुमकत माझ्या समोर येते आणि मान वेळावून मला म्हणतेय, काय? नाथ, हाय हाय. ए अरे नाथ नाही रे, मी अनाथ आहे, अनाथ. शी. अवधूत, तुझं हे बायकोचं वेड अगदी प्रमाणाच्या बाहेर गेलेलं दिसतंय. अरे आमच्या बायकोसारखी एखादी गजघंटा तुझ्या गळ्यात बांधल्याशिवाय तुझं टाळकं काही ठिकाणावर येणार नाही. डार्लिंग, माय डार्लिंग. आली. आली रे, आली. आली. ए मागो. का? मागं हो. आपण का? अरे का काय, मी सिनियर आहे. हो. या. हॅलो. 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 तुम्ही मला भेटायला आलात? ऑफकोर्स. ऑफकोर्स. ओ, हो. हाऊ नाईस. How How nice. हाऊ नाईस. How nice. हाऊ. How nice. चुप. How nice. चुप. बसा बसा ना, बसा. थांबा. ऐ ऐ. थांबा. का? का काय, तो पुसून घेतोय कोच. का? का काय, कपड्याची घाण लागेल ना त्याला. काय? नाही नाही, आपले ते कपडे खराब होतील. हा. बसा. तुम्ही इथं बसायचं, हो. ओके. मी इथं बसणार आहे. हो. आणि बाबा, हो. तुम्ही इथं बसायचं. मी इथं बसायचं. अरे तू उभा का, तूही बैस. हा घे, हा पेपर घे आणि याच्यावर बैस बैस. मला आपल्याशी थोडंसं बोलायचंय. ओ सॉरी, आय हॅव नो टाइम, प्लीज. नाही, मी जास्त वेळ घेत नाही, अगदी थोडक्यात उरकतो. लवकर लवकर, आम्हाला मिटिंगला जायचंय, लवकर. म्हणजे काय आहे की अद्याप माझं लग्न व्हायचंय. मग काय मी तुमच्याशी लग्न करू म्हणता की काय? आता ते मी कसं काय सांगू तुम्हाला. तू काय वेडा वेडा आहे का रे. का? या केवढ्या, तू केवढा, काहीतरी काय बडबडतोले का. अहो, पण तुम्ही सिनेमा कंपनीत आहात ना, येस. हो तुमच्या ओळखीच्या बऱ्याच मुली असतील. हो. तुम्ही जर हे माझं काम मनावर घेतलं ना, ते एका गरीब ब्रह्मचार्याचा संसार उभा केल्याचं पुण्य लागेल हो तुम्हाला. मी त्यांना एकांतात सांगीन, समजावून. ना तुम्ही का बसाव. बाबा डार्लिंग. डार्लिंग. ओ बाबा डार्लिंग. हा. बाबा डार्लिंग. कोण. ओ बाबा डार्लिंग. मी. येस. मी बाबा डार्लिंग. येस. काय म्हणता मम्मी डार्लिंग. अरे ऐक, मम्मी नाही, मम्मी नाही, मम्मी नाही. बाबा डार्लिंग, येस. माझी एवढी सिगरेट पेटवणार? मी. ओ येस. रश्मी, सिगरेटच काय, पण पेटवतो मी. किती घाण सजली माझ्या बुटावर. पुसाव. पुसा, तुम्ही पुसा. नाही. हं? अवधूत डार्लिंग, तुमच्या रुमालानं माझा तेवढा बूट साफ करणार? नो. काय? हो 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 हा. हो. नाही म्हणजे हा. रश्मी, हा. हा तुझा पायाचा दास वाटेल ती सेवा करायला तयार आहे. बरं, वाटेल ती सेवा करायला तयार आहे. पुस पुस, नीट पुस. अवधूत, त्यांचे बूट पुसून झाले की माझ्या चपलाही पुसून काढ, कारण आम्हाला मीटिंगला जायचं आहे. ओ, हॅव इट. हॅव इट. काय. हॅव इट. हे अवधूत, हो. हे काय म्हणतायत या. त्या म्हणतात हवा वाईट आहे, घरी जा. ओ नो 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 नो. नो. घ्या ना. मी. मी सिगरेट कधीच ओढत नाही. आजच्या दिवस नाही नाही, कधीच नाही. माझ्याकरता शपथ नाही. मी कुणाला सांगणार नाही. नक्की. हो. बरं, पण
एका वेळी फक्त एकच हं? हा 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 अवधूत हा कळलं का अशी एकावर एक पेटवायची असते हा पुसा पुसा पेटवा पेटवा पुसा पुसा पेटवा पेटवा पुसा पुसा हा. हा आय, आय. म्हणजे काय पाहते काय मी हे अरे बापरे काही लाजा वाटतात का तुम्हा दोघांना अरे काय रे दुसऱ्याच्या सौभाग्याला टाचेखाली चिरडणाऱ्या या गाव भवानीचे तू बूट पुसतोस पुरुषासारखा पुरुष असून आणि अहो. काय हो अहो सुंदर सुंदर स्त्रियांचे बूट पुसताना हाताला काय गुदगुण्या होतं तुम्हाला नाही कळायचं ते आणि काय हो हा. बायको मेली तर तिचं सरण पेटवायला तरी काडी ओढाल का आणि दुसऱ्यांच्या बायकांच्या सिगारेटी पेटवायला हात पुढं आता तू विडे आवडत नाहीस त्याला मी काय करू मग उद्यापासून चिलीम ओढायला लाग चिलीम बघ तुझ्या मागं काथ्याचा गुंडा घेऊन धावतो का नाही बघ बाबा डार्लिंग येस ही आजी कोण हां ही आजी कोण अहो अहो ही आजी नाही हो ही माझी आहे मी यांची बायको हा. आहे लग्नाची हो तुझ्यासारखी दुसऱ्याच्या संसाराचा येळकोट करणारी खंडोबाची मुरळी नाही समजली माझ्या घरात शिरली असतीस ना तर तुझ्या झिंज्या धरून तुला घराबाहेर काढली असती नो 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 आय कांट बेअर धिस अहो आय कांट सुद्धा बेअर धिस अगदीच जंगली कातकरेण दिसते ही अगदी आदिवासी आहे आदिवासी हिचा एकही शब्द ऐकायची माझी इच्छा नाही नाही नो नो नाही, नाही, नाही. अहो, एकदा तरी हो 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 अहो दुसरा बूट पुसायचा राहिला अजून अहो पाहिलं केवढा घोटाळा केलात तुम्ही बोलू नकोस बुटपुशा मेला पुढच्या जन्मीत कुत्रा होशील एखाद्या नायकिणीचा कुत्रा होतोय माझा आडले खेटर शी केवढ्या मोठ्या विदुषीचा अपमान केला ती आता पुन्हा हॉलमध्ये येईल का हो हो तर ती विदुषी आणि तुम्ही कोण विदूषक चला आता या घरात मी तुम्हाला एक क्षणभर सुद्धा थांबू देणार नाही अगं, चला अगं, चला नाही अगं नाही पण- अगं नाही अगं पण नाही काही नाही चला अगं, चला अजून चला. प्लॅनिंग काही करायचंय प्लॅनिंग नाही करायचं चला. गनिमी कावा हा हा अजिबात जमणार नाही चला 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 तर चला चला अवधूत चला मरू दे तिकडे चला न्यायमूर्ती महाशय या देशातल्या कोणत्याही न्यायालयासमोर एवढा गंभीर आणि भयानक खटला आजपर्यंत कधीही आलेला नसेल. महापुरुष महापुरुष शतकाशतकातून फक्त एकदाच जन्माला येतो असं म्हणतात, पण या आरोपीनं केलेल्या ज्या एकाहून एक महाभयंकर कृत्यांचा पुरावा या कोर्टासमोर आलाय तो पाहिला म्हणजे असा अद्वितीय गुन्हेगार शतकाशतकातून फक्त एकदाच जन्माला येणं शक्य आहे असंच आपल्याला कबूल करावं लागेल युअर ऑनर. झाले बहु असतील बहु होतील बहु परंतु या समहा हे कविश्रेष्ठ मोरोपंताने लिहून ठेवलेलं वर्णन जणू काही याच्यासाठी लिहून ठेवलं की काय असं वाटतं. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए असं म्हणतात, पण गेली तब्बल 12 वर्ष दुनियेला सतत झुकवत ठेवणारा याच्यासारखा एखादा जबरदस्त झुकानेवाला असू शकतो याची कल्पना जगातल्या मोठमोठ्या नाटककारांना आणि कादंबरीकारांना देखील करता आली असती किंवा काय याची मला शंका आहे. शेक्सपियरचा यागो, शूद्रकाचा शकार, गडकरांचे कमलाकर, वृंदावन आणि घनश्याम या आरोपी पुढे लाजेनं मानाखाली घालतील. या कोर्टासमोर एक एक साक्षीदार येऊन या आरोपीच्या रहस्यमय जीवनाच्या एकेका पैलूवर जेव्हा प्रकाशझोत टाकत होता तेव्हा मला तर असं वाटत होतं की अरबी भाषेतल्या त्या सुरस आणि चमत्कारिक कथांच्या अद्भुतरम्य सृष्टीत तर मी वावरत नाही आहे ना. आणि एकादशीचा कडकडीत उपास करणारा हा महान विठ्ठल भक्त लखोबा लोखंडे हा मूळचा भिवंडीच्या मुसलमान खाटकाचा मुलगा हैदर अली आहे यावर कोणाचा तरी विश्वास बसेल. न्यायमूर्ती महाराज, भिवंडीचा मुसलमान खाटीक सय्यद मनसूर म्हणतो की मी त्याचा धाकटा भाऊ आहे आणि सुलताना नावाच्या बायकोपासून मला 2 मुली झाल्या आहेत.
मला वाटतं माझा कट्टर दुश्मन देखील माझी यापेक्षा जास्त बदनामी करू शकणार नाही. न्यायमूर्ती महाराज, वयाच्या 15व्या वर्षापासून मी काँग्रेसमध्ये आहे. मी काँग्रेसचा एक क्रियाशील सभासद आहे. कायदेभंगाची चळवळ मी तुरुंगात देखील गेलो आहे. महात्माजींच्या अहिंसा धर्मावर माझी खूप खूप श्रद्धा आहे. थोडंसं रक्त कुठे पडलेलं दिसत तर मला घेरी येते. मग मी खाटकाचा मुलगा कसा असू शकेन? लहानपणी माझ्या आईनं माझे कान टोचलेले आहेत, मग मुसलमान कसा असू शकेन? लहानपणापासून कबाब आणि बिर्याणी खायला चटवलेली याची जीभ आज साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचा किस खायची इच्छा व्यक्त करते. हे या कलियुगातले एक महान आश्चर्य आहे. अंगावर खारीचे मळकट कपडे आजागळासारखे चढवून आरोपीच्या पिंजऱ्यात खाली मान घालून उभा असला हा गबाळा माणूस प्रत्यक्षात अंगावर नखशिखांत अप टू डेट साहेबी पोशाख चढवून मधुकर विनायक देशमुख M.A. कॅन्टब असं नाव धारण करून भारताच्या राजधानीत पंडित नेहरूंचा CID ऑफिसर म्हणून मिरवत होता. केंद्र सरकारच्या मंत्री खात्यातल्या मोठमोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खाजगी वर्तुळात हा निर्धास्तपणानं वावरत होता आणि मोठमोठ्या नोकऱ्यांची आमिष दाखवून भोळ्या भाबड्या तरुणांकडून हजारो रुपयांची लाच उपटत होता. यावर कुणाचा तरी विश्वास बसेल? आज कोण तर दिवाकर गणेश दातार M.A. कॅन्टब FRE लंडन म्हणून हा मैसूर सरकारच्या पॉलिटिकल खात्यातला एक वरिष्ठ अधिकारी. गुड इव्हिनिंग. मी दिवाकर दातार. गंगूबाई, मला वाटतं मुलगी इथे आल्याशी मगाशी तुम्ही फोनवर म्हणालात. हो हो आली आहे ना. दॅट्स गुड. माफ करा, इंग्लंडला बरीच वेळ राहिल्यामुळं आपली देशी म्हणजे मराठी शब्द आठवायला मला जरा दॅट अडचण. येस, दॅट्स द वर्ड आय वॉन्टेड. अडचण पडते. अहो आम्हाला देखील तीच अडचण पडते, पण इंग्लंडला न जाताना सुद्धा. फाईन फाईन फाईन. बर, आपण मूळचे राहणारे कुठले हो? कोकणातले? कोकणातले म्हणजे गुहागरचे. अगदी म्हणजे आपल्या जवळचीच. मी स्वतः काही अद्याप तिथे कधी गेलो नाही, पण आमचं घर, जमीन जुमला एटसेट्रा 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 जे काही आहे ते सगळं आमचे अंकल बघतात. आमच्या घरानं कट्टर ऑर्थोडॉक्स सनातनी शास्त्र्यांचं. आमचे थोरले बंधू वेदशास्त्र संपन्न दाजी शास्त्री दातार. तुम्ही त्यांचं नाव कधी ऐकलंय की नाही मला माहीत नाही. ते इथेच एका टेम्पलमध्ये प्रवचन करत असतात. बर, आपल्याला आणखीन कोणी भाऊ वगैरे? थोरले आता तुम्हाला सांगितले ते दाजी शास्त्री दातार आणि डॉक्टर नेव्हीत असतो कॅप्टन अशोक परांजपे. परांजपे? तो आमच्या मामांकडे दत्तक गेलाय ना. बर. अच्छा, आपण विलायतातून कधी परत आला? आय थिंक आय बी कम्प्लिटिंग 3 years बाय दिस क्रिसमस. हो, काय योगायोग आहे. मग आमचे अप्पासाहेब त्यावेळेला इंग्लंडलाच होते. हो सी. कुठे होता आपण? लंडनला, हायगेटला. मी केम्ब्रिजला होतो. बरं. लंडनला मी कधी फारसं जातच नसे. आय नेव्हर हॅड एनी फॅन्सी फॉर दॅट सिटी. व्हॅकेशनमध्ये परस्पर कॉन्टिनेंटवर जायचं. म्हैसूरच्या महाराजांची माझी तिथंच भेट झाली आणि त्यांनी लगेच तिथल्या तिथे मला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली. कोणत्या खात्यात हो? ऑफकोर्स इन पॉलिटिकल डिपार्टमेंट. पॉलिटिकल डिपार्टमेंट, युअर ऑनर. युअर ऑनर, या देशातला असा कोणताही धर्म नाही, अशी कोणतीही जात नाही, अशी कोणतीही भाषा नाही की जिची संस्कृती, जिचे आचार विचार परंपरा याला माहीत नाहीत. कुराणाचं तर याला जन्मापासून बाळकडूच मिळालंय. आणि तरी देखील हिंदूंचे धर्मग्रंथ भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि महाराष्ट्रातल्या साधुसंतांचे अभंग यांचा अंतरंग तो जितक्या चांगल्या तऱ्हेनं जाणतो तितक्याच चांगल्या तऱ्हेने तो ख्रिस्ती धर्माच्या बायबलाचा अंतरात्माही जाणतो. आणि म्हणूनच अनंत कोटी ब्रह्मांड नायक राधेश्याम महाराज बनून हा आपल्या कृष्णावतारातील लीलांचं कौशल्यानं वर्णन करतो. गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे गोपाल कृष्ण राधे गोपाल कृष्ण राधे जय जय 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 गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे. हो. रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचनी सुख झाले सार
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी म्हणा. सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण अवतार राधे श्याम महाराज की जय. वेणू काय महाराज? आतून तीर्थ आणि अंगारा घेऊन येऊ भाऊ. आणते ह महाराज. आहा भगवान शंकराच्या दर्शनानं आज मनाला किती आल्हाद वाटतोय म्हणून सांगू. महाराज, आज सकाळपासून आपण या मुरलीधराच्या मंदिराच्या बाहेरच पडला नाहीत. मग आपल्याला भगवान शंकराचं दर्शन घडघड घडलं तरी कसं? अरे यांना काय वाटलं? भगवान शंकराचं दर्शन मला गावातल्या महादेवाच्या देवळात घडलं होय. अरे 2 तासापूर्वी भगवान शंकराचा निरोप आल्यावरून मी त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष कैलास पर्वतावर गेलो होतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण अवतार राधे श्याम महाराज की जय. महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर् ब्रह्मादीनामपि तद वसन्नास्त्वयि गिरा अथा वाच्य सर्वस्वमति परिणामा महिगृन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. वेणू काय महाराज? त्यांना तीर्थडे अंगारा दे पाहू. ओ हो काय पार्था, अरे एवढ्या घाईघाईनं कुठे निघालायस? आणि धर्म द्रौपदी वगैरे सगळे मंडळी ठीक आहेत ना? हा ठीक ठीक. शुभास्ते पंथानः संतु. कुणाशी बोललात महाराज? आणि हा पार्थ म्हणजे कोण? हॅ, तुम्हाला पार्थ माहीत नाही? तुम्हाला पार्थ माहीत नाही? फुकट. अरे पार्थ म्हणजे अर्जुन, ज्याला आम्ही कृष्णावतारी 18 अध्यायाची भगवद्गीता सांगितली तो. आणि तो आपल्याला दिसला महाराज? अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण अवतार राधे श्याम महाराज की जय. हो नमस्कार नमस्कार देवादिदेवा नमस्कार. तुम्ही काही चिंता करू नका या ब्रह्मांडाची, मी आहे ना इथं. कुणाशी बोललात महाराज? अरे आपले देवादिदेव विष्णू. विष्णू? हो. नमस्ते नमस्ते बापूजी. आता बापूजी कोण? मोहनदास करमचंद गांधी. क्या मोहनदास ठीक छो ने? कहीं नहीं भाई, તમારું જ ભજન ચાલે છે અહીંયા, બીજું શું કરું? હા, વૈષ્ણવ જન તો તેને કહીએ, વૈષ્ણવ જન તો તેને કહીએ, જો પીડ પરાઈ જાણે રે, જો પીડ પરાઈ જાણે રે, વૈષ્ણવ જન તો વૈષ્ણવ જન તો વૈષ્ણવ જન તો તેને કહીએ. महाराज, ही आपल्या कपाळावरची जखमेची खूण कसली? ही या वेणूची म्हणजे माझ्या राधेची आठवण आहे. ईशा, लाजायला काय झालं राधे? अगं जी गोष्ट खरी आहे ते लाजायचं कशाला? या चंद्राबाईंना वाटतं वेणू ही आपलीच मुलगी आहे, पण वेणू ही कृष्णावतारामधली आमची प्रेमाची साम्राज्ञी राधा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण अवतार राधे श्याम महाराज की जय. प्रेम स्वरूप राधा, वेणु स्वरूप राधा, हृदयात हीच राधा, अधरात हीच राधा.
पडदा दिला दिलाचा सारे गम पधनीचा पडदा दिला दिलाचा फाडून आत शोधा तेथे दिसेल तुम्हा तेथे दिसेल गग तुम्हा कोण महाराज? ही फक्त एक राधा ही फक्त एक राधा ही फक्त एक राधा हो राधा ही फक्त एक राधा प्रेम स्वरूप राधा ग राधा प्रेम स्वरूप राधा ग राधा वेणू स्वरूप राधा 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 स्वरूप राधा 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 हृदयात हीच राधा राधा हृदयात हीच राधा राधा अधरात हीच राधा अधरात हीच राधा राधा अधरात हीच राधा हो राधा अधरात हीच राधा अंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण अवतार राधेश्याम महाराज की जय. मंडळी, आमची आता समाधीची वेळ झाली. आम्ही समाधी लावायपर्यंत कोणी घरी जायचं नाही, इथंच भजन करीत बसायचंय. देवकी नंदन गोपाल 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 देवकी नंदन गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल 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 देवकी नंदन 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 गोपाल 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 देवकी नंदन गोपाल 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 देवकी नंदन गोपाल है देवकी नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल है देवकी नंदन गोपाल है देवकी नंदन झटपट सोंग बदलण्यात त्याचा विलक्षण हातखंड आहे. दिवाकर गणेश दातार या वेशात अदृश्य होऊन हा 10 मिनिटाच्या आत त्याचा मोठा भाऊ दाजी शास्त्री दातार म्हणून अवतीर्ण होतो. गोविंद गोविंद आमचा दिवाकर आलाय ना इथे. सुनंदा दातार आणि प्रेमिला परांजपे यांच्या डोळ्यासमोर हा इतक्या झपाट्यानं वेषांतर करतो की हा आपला नवरा दिवाकर दातार आहे का का, का हा कॅप्टन अशोक परांजपे आहे असा त्यांना भ्रम वाटावा. दिवाकर, कोण 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 दिवाकर? तुम्ही ओळखलं नाही मला? नाही. कोण आपण? तुम्ही दिवाकर नाहीत? मुळीच नाही. मग कोण आहात तुम्ही? मी कॅप्टन अशोक परांजपे. दिवाकरांचे कोण? कशाला वा तुम्हाला माहिती? तुम्ही दिवाकरांचे कोण? मी दिवाकरचा धाकटा भाऊ. दत्तक गेलेले? येत दिवाकर कुठे आहेत? इथंच आहे. आणि माझे दागिने कुठे आहेत? त्याच्या जवळच आहेत. तुमच्या बायकोच्या अंगावर घातले नाहीत? अहो पण असं काय करता तुम्ही? दिवाकर इथे होतो का महत्वाच्या सरकारी कामासाठी तर ताबडतोब जावं लागलं. माझ्या लग्नात देखील त्या बिचाराला हजर राहता आलं नाही. मग माझ्या बायकोच्या अंगावर दागिने घालायला येणार कसं तो? या तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात की मी बावळट आहे असं वाटलं तुम्हाला? 10 मिनिटाच्या आत जर तुम्ही दिवाकरांना माझ्या दागिन्यांसकट माझ्यासमोर उभं केलं नाहीत तर मी ही चालले पोलिसांकडे. अहो अहो पण एवढा आताताईपणा करण्याची गरज काय? दिवाकरजी शेजारच्याच खोलीत राहतो. तुम्ही ते बसवता, मी त्याला ताबडतोब पाठवून देतो. प्लीज प्लीज अँकर युअर आय से प्लीज. हा जसा राजकारणी आहे, भाषा पंडित आहे, तसाच हा एक महान नट आहे. मी तर असं म्हणेन की याच्या इतका महान नट या भारतवर्षात आजपर्यंत कधीच झाला नाही. आपल्या महाराष्ट्रातले नटश्रेष्ठ गणपतराव जोशी, गणपतराव भागवत, गणपतराव बोडस, अहो हे तिन्ही गणपतराव या गणपतराव पुढं काहीच नाहीत. युअर ऑनर, आपलं खरं स्वरूप कोणालाही कळू नये म्हणून आरोपीनं आजपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली आहे. किंबहुना या क्षणापर्यंत त्याची ती धडपड अजूनही चालूच आहे. आणि म्हणूनच हा कोण आहे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. कोण आहे हा? भिवंडीचा हैदर अली का दिल्लीचा मधुकर विनायक देशमुख? माहुलीचा राधेश्याम महाराज
का बँगलोरचा रेव्हरंड जॉनी वॉकर, विशाखापट्टणमचा कॅप्टन अशोक परांजपे, का गुहागरचा दिवाकर गणेश दातार, का दाजी शास्त्री दातार, नागपूरचा माधव गजानन गोरे, का हा स्वतःला म्हणतो त्याप्रमाणे निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. बाई, माझं नाव काय? जा तिकडं. ए, नाव काय माझं? लखप्पा लोखंडा. तुमचं नाव काय? मी तुमची चन्ना नव का? मला ओळखता का? या बया, नवळ काय झालं? आपलं लगीन किती वर्ष झाली? लगीन हा? वंदू यार्दू मोरू. ए चन्ना, आईवर काय कन्नड तोडी दिला? मराठीत आहे का कन्नड बेडा? मराठीत 1 2 3 4 10. माझा धंदा कसला? यो तमाखूचा. आपल्याला पोरं किती? पर हा? अण्णप्पा, बसप्पा, श्यामप्पा, धर्मप्पा आणि धाकली यल्लम्मा. 5. साहेब 5 मुलं आहेत मला. आणि मग लागलीच तुम्ही तुरुंगात गेला ना का? सरकारचं असं म्हणणं आहे की मी पुष्कळशी सोंग घेऊन बऱ्याचशा बायकांशी लग्न लावली आणि त्यांना फसवलं म्हणे मी. वा, सरकार गळू मुर्दा वळू मी येल्या तुझा चप्पच्या पिंडा चुप. चप्पच्या पिंडा. युअर ऑनर, लखोबा लोखंडे तर हा नाहीच नाही. या न्यायालयासमोर आमच्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारानं आम्ही हे निसंशय आणि सप्रमाण सिद्ध केलंय की हा भिवंडीच्या मुसलमान खाटकाचा मुलगा हैदर अलीचा आहे. किती वृद्धांच्या मृत्यूला हा कारणीभूत झाला. किती कुमारिकांच्या अब्रूवर आणि संपत्तीवर दरोडा घालून यानं त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश केला. किती खानदान कुटुंबाच्या तोंडाला डांबर फासून यानं त्यानं समाजातून उठवलं. ज्यांना आपल्या बापाचं नावही सांगता येणार नाही अशा कितीतरी अनाथ अर्भकांना जन्माला घालून यानं त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केली. धर्माच्या पावित्र्याची, विवाहाच्या मांगल्याची, स्त्रियांच्या पातिव्रत्याची, समाजाच्या स्वास्थ्याची, कुटुंबाच्या इभ्रतीची आणि कायद्याच्या प्रतिष्ठेची आरोपीने एवढी राक्षसी विटंबना केली आहे की इंडियन पिनल कोडच्या यच्चयावत कलमांखाली सांगितलेल्या 19 शिक्षांची बेरीज करून जरी याच्या माथी मारली तरी याच्या गुन्ह्यांच्या मानाने ती कमीच ठरेल. आणि म्हणून गोकुळातल्या लोकांना सुखी करण्यासाठी यमुनेच्या डोहातल्या कालिया सर्पाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं ठेचून मारलं त्याचप्रमाणे गेली 12 वर्ष समाजाच्या जीवनात वावरणाऱ्या या विषारी कृष्णभुजंगाला कोर्टानं जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी. तरच महाराष्ट्राच्या या गोकुळात आनंदी आनंद नांदेल. युअर ऑनर, आय हॅव नथिंग मोर टू ॲड. Prosecution rests and I close my case. Thank you. तुम्हाला तुमच्या बचावासंबंधी काही सांगायचं आहे? सांगूया. हिच्चिकुंडू वारिमुंडू संकटकुंडू महादेवा. न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी इतकी आग माझ्यावर पाखडल्यानंतर माझ्यासारखा एक दीन दुबळा माणूस स्वतःचा बचाव तो काय करू शकणार? माझं वर्णन करताना मराठी भाषेतलं कोणतेही भयंकर विशेषण वापरणे त्यांनी मुळी शिल्लकच ठेवलेलं नाही. ठकसेन काय, झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, कालिया काय, राक्षस काय. विद्वान सरकारी वकिलांचं हे भाषण ऐकून मला तर खरोखर असं वाटायला लागलं की रावणानंतर या भारतात बहुतेक आमचाच नंबर लागेल. इतका मी भयंकर माणूस असेल याची मला स्वतःला देखील कल्पना नव्हती. अनेक स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्न लावणारा, त्यांचं सर्वस्व लुबाडणारा, त्यांचं वाटोळं करणारा, अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत असलेला असला एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण तो महाभयंकर माणूस या कोर्टासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर या विद्वान सरकारी वकिलांची आणि त्यांनी पकडून आणलेल्या भाडोत्री साक्षीदारांची कल्पना झाली असेल तर मात्र मला त्यांच्या बावटपणाची आणि अडाणीपणाची कीव करावीशी वाटते. तो मी नव्हेच. न्यायमूर्ती महाराज, आपल्या मागे टांगल्या तसबेरीमधल्या महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतो की तो मी नव्हेच. मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा, अनेकांच्या संसार सुखावरून नांगर फिरवणारा असा एक महाभयंकर माणूस गेली 10-12 वर्ष विशाखापट्टणमपासून ते दिल्लीपर्यंत राजरोस वावरतोय तरी पोलीस त्याला अद्याप पकडू शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की या देशातलं पोलीस खातं नालायक आहे. नाना तऱ्हेची सोंग घेऊन अनेक पोरींच्या आणि पोलिसांच्या टाळूवरून हात फिरवणारा हा जो कोणी बहादर गुन्हेगार आहे तो तर त्यांना अद्याप सापडलेला नाही. पण त्याच्याऐवजी
सोडासाठी आसुसलेल्या मूर्ख स्त्रियांनी आणि स्वतःचे नालायकी लपवू इच्छिणाऱ्या पराभूत पोलिसांनी संगनमत करून कुणाला तरी बळी द्यायचं म्हणून मलाच आपल्यासमोर उभं केलं आहे, असं या खटल्याचं खरं स्वरूप आहे. न्यायमूर्ती महाराज, कायद्याचं एक महत्त्वाचं तत्त्व असं आहे की 100 गुन्हेगार सुटले ती हरकत नाही, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता दे. न्यायमूर्ती महाराज, मी एक सज्जन सुस्वभावी कुटुंबवत्सल माणूस आहे. परस्त्रीकडे मी जन्मात कधी वाकडा डोळा करून बघितलं नाही. आणि आमचे विद्वान सरकारी वकील म्हणतात मी इतक्या इतक्या बायकांशी लग्न केली आणि इतक्या इतक्या मुलांना जन्म दिला. न्यायमूर्ती महाराज, इतक्या बायकांशी एकदम लग्न लावायला मी काय भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे? इतक्या मुलांना जन्म द्यायला मी काय धृतराष्ट्राचा बाप लागून राहिलोय? सुनंदा दाते आणि प्रमिला परांजपे या दोन्ही पोरींची मात्र मला मोठी गंमत वाटते. चांगल्या BA आणि MA झालेल्या मुली या कुशाल आपल्या कोर्टातून साक्षी देत आहेत की म्हणे आम्ही अमक्या अमक्या माणसाची लग्न केली, त्याला म्हणे अमुक अमुक 1000 रुपये हुंडा दिला आणि तो वेळी शेवटी आम्हाला बसून पळून गेला. अरे, स्त्री जातीची शालीनता, नम्रता, लज्जा या सर्व गोष्टी आज भारतातून गेल्या कुठं? आमच्या पूर्वीच्या आर्य पतिव्रता प्राण गेला तरी आपल्या पतिविरुद्ध तोंडातून एक ब्र देखील उच्चारित नसत. आणि आजकालच्या सुशिक्षित मुली पाहाव्यात तर खुशाल आपल्या कोर्टाच्या चव्हाट्यावर येऊन आमचा नवरा मला सोडून गेला हो म्हणून चौपदरी गळे काढून रडतायत. यांचे नवऱ्यानं सोडून गेल्यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. असा मूर्ख आणि अजागत स्त्रियांबरोबर कोण संसार करण्याचा आहे? मी जरा नवऱ्याच्या जागी असतो ना, आता सुदैवाने मी नाही तर सोडून द्या, पण मी जरा नवऱ्याच्या जागी असतो तर मी देखील हेच केलं असतं. शाळा कॉलेजात पाठवून या मुलींना BA आणि MA पर्यंत शिकवतात ते काय एवढ्यासाठी? यांना नवरे मिळत नाहीत, मिळाले तर ते सांभाळता येत नाहीत. साहेब, माझं ते स्त्री शिक्षणाबद्दल अगदी प्रतिकूल मत झालं आहे. स्त्रियांना अजाबात शिक्षण न देता लहानपणीच त्यांची लग्न उरकून टाकावीत अशा मताचा मी झालो न्यायमूर्ती महाराज. या सुरुंदा दातेंचंच पहा ना, चांगली BA झालेली पण 28 वर्षापर्यंत तुझं काही लग्न होईना. कसं होणार? कॉलेजातल्या पोरांबरोबर वाढलेल्या भानगडी करायच्या, बाहेरच्या गोष्टी लोकांना कळत का नाहीत? मग गेली शेवटी त्या घोटाळेबाईच्या विवाह संस्थेत आणि केला घोटाळा. जी गोष्ट सुरुंदा दातेंची तीच प्रमिला परांजपेंची. मला मोठी गंमत वाटते आजकालच्या शिकलेल्या मुलींची. लग्नासाठी ते इतक्या हपापलेल्या असतात की ओरडली मेंढी आणि लागलेल्या अणग्याच्या मागे, अशी यांची परिस्थिती होते. साहेब, साधं एखादं 5 वारी पातळ विकत घ्यायचं तर त्या 10 दुकानं उलथी पालथी करतील. पण ज्याच्याशी आपण लग्न लावतो आहोत, जन्माचे संबंध जोडतो आहोत, त्याची जात कोणती, धर्म कोणता, तो त्याचे मित्र कोण आहेत, आपतेश तो कोण आहेत, तो सांगतो एवढ्या पगाराची नोकरी त्याला खरंच आहे की नाही, यापैकी एकाही आवश्यक गोष्टीची साधी चौकशी करतील तर शपथ. सरळ आपल्या उठतात, त्याच्या गळ्यात मिठ्या मारतात आणि वर आपल्या आईवडिलांची घरंदारं विकून 10-10, 15-15 हजार रुपये हुंडा तळ देतात. आजकालच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित प्रौढ मुलींची एक शोकांतिकाच आहे. बाकी मला या गोष्टीची काय कर्तव्य आहे म्हणा. मी मधुकर विनायक देशमुख नाही, दिवाकर दातार नाही किंवा कॅप्टन अशोक परांजपे नाही. मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखाप्पा निजलिंगप्पा लोखंडे आहे. जास्तीत जास्त कडक शिक्षा मला देण्यात यावी अशा विद्वान सरकारी वकिलांनी आपल्याला विनंती केली आहे. ज्याने आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं आहे त्या माझ्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या मूर्ख मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या आत्म्यांना जर माझ्या बलिदानानं समाधान होणार असेल तर न्यायमूर्ती महाराज, आपण कसलाही विचार न करता मला 10 काळ्या पाण्याची आणि 25 फाशी शिक्षा बेधडक द्या. बिलकुल घाबरू नका. माझ्या बलिदानानं उद्याच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित मुलींच्या विवाहाचा प्रश्न थोडा सुटणार असेल आणि त्यांच्या आईवडिलांना थोडीशी जास्त अक्कल येणार असेल तर मी माझं हे हौतात्म्य समाजाच्या सार्थकी लागलं आणि ईश्वराच्या चरणी रुजू झालं असं समजेल. जय हिंद. या खटल्यातील उभय बाजूचं म्हणणं कोर्टानं ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व साक्षी पुराव्याची नोंदही झालेली आहे. आरोपीच्या बचावाचा सर्व भर नकारात्मक आहे. इट्स अ डिफाईन ऑफ डिनायल्स. तो मी नव्हेच, हे त्या बचावाचं ध्रुवपद आहे. सुनंदा दातार आणि प्रमिला परांजपे यांनी भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं फार मोठं नुकसान करून घेतलं. हे जरी खरं असलं तरी त्या प्रमादांचं परिमार्जन त्यांनी या कोर्टासमोर लोकनिंदेची किंवा मानहानीची पर्वा न करता मोठ्या धैर्यानं साक्षी देऊन केलं. ते केवळ समाज कल्याणाच्या एकाच हिताच्या दृष्टीनं की त्यांच्या हातून घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती समाजातील इतर अविवाहित मुलींच्या हातून घडू नये आणि आरोपीसारख्या समाजकंटकाच्या भयानक कृत्यांना इतप्पर पायबंद बसावा. आरोपीवरील सर्व आरोप संशयातीतरित्या सिद्ध झाले आहेत असाच माझा निष्कर्ष आहे. या ठिकाणी एक गोष्ट मला दुःखानं नमूद करावीशी वाटते, ती ही की ज्या मुलींना फसवून आरोपीनं त्यांच्याशी लग्न लावली
त्या मुलींनी किंवा त्यांच्या निकटच्या आप्तांनी आरोपीनं त्यांना सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याबाबत जेवढी काळजी किंवा सावधगिरी बाळगायला पाहिजे होती तेवढी बाळगलेली नाही. उशिरा लग्न करणाऱ्या प्रौढ मुलींचं मानसशास्त्र मला कळतं, पण लग्न ही एक केवळ भावना नसून तो एक शुद्ध व्यवहार आहे आणि तो निष्ठुर वास्तववादाच्या कसोटीवर घासूनच करायला पाहिजे. हे विवाहाचं खरं स्वरूप आजकालच्या मुली आणि त्यांचे पालक विसरलेले दिसत आहेत. आरोपीसारखा उलट्या काळजाचा नरपशू आजपर्यंत कोणत्याही कोर्टासमोर कधीही आलेला नसेल. समाजघातकी विचारांनी आरोपीचं मन एवढं सडून गेलेलं आहे की या जगातली कोणतीही चांगली, पवित्र अथवा मंगल गोष्ट त्याला दिसूच शकत नाही. ज्या स्त्रियांचा त्यानं सत्यानाश केला, त्यांच्या चारित्र्यावर डांबर फासण्याचा आपल्या उलट तपासणीत त्यानं जो प्रयत्न केला तो तर अत्यंत हिडीस स्वरूपाचा होता. ही इज द व्हिलन ऑफ द डीपेस्ट डाय. अशा या भयंकर, समाजघातकी, खलप्रवृत्त, दुष्ट गुन्हेगाराला या समाजात राहण्याचा काहीही अधिकार नाही. आणि म्हणूनच इंडियन पिनल कोडच्या 419, 471 आणि 466 या कलमाखाली सांगितलेल्या गुन्ह्याबाबत मी आरोपीला दोषी ठरवीत आहे. आणि त्याच कलमांखाली सांगितलेल्या जास्तीत जास्त कडक शिक्षा म्हणजे 419 कलमाखाली 7 वर्ष आणि 471 आणि 466 कलमाखाली 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मी आरोपीला ठोठावीत आहे. आणि या दोन्हीही शिक्षा आरोपीनं एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.